नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ची तयारी करत असताना आपण मराठी या विषयांतर्गत आतापर्यंत नाम, सर्वनाम, विशेषण या शब्दांचा तपशीलवार अभ्यास केलेला आहे। आज आपल्याला शब्दांच्या 8 जातीपैकी सर्वात महत्त्वपूर्ण असलेली जात म्हणजे क्रियापद, सर्वात महत्त्वपूर्ण असलेली गोष्ट म्हणजे क्रियापद। तर क्रियापद या घटकाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे। घटक महत्त्वाचा अशासाठी आहे की क्रियापदावरूनच काय होत असतं, वाक्याचा काळ ठरत असतो। त्याचबरोबर क्रियापदावरून वाक्याचा प्रयोग ठरत असतो आणि त्याच्यामुळं क्रियापद कोणत्या रूपात आहे नेमकं किंवा क्रियापदाची रूपं कोणती आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला सविस्तरपणे माहीत असणं आवश्यक आहे। त्यामुळे आजचा हा भाग पुढील तयारीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। काळाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्रियापदाची आवश्यकता असते। त्याचबरोबर कर्तरी, कर्मणी प्रयोग या प्रयोगांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास करत असताना देखील आपल्याला क्रियापद ओळखता येणं, ते कोणत्या रूपात आहे हे समजणं आवश्यक असतं। म्हणून आजचा जो घटक आहे तो आपण काय करूया, थोडासा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक काय करूया, पूर्ण करूया। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचा आहे व्हिडिओला आणि त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या घटकाला, क्रियापद। बघा, क्रियापद म्हणजे काय असतं तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणजेच वर्ब असे म्हणतात। म्हणजे क्रियापदाचं मुख्य काम काय आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणे हे काय आहे, क्रियापदाचं मुख्य कार्य आहे। जर क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही। उदाहरणार्थ या ठिकाणी मी निबंध लिहितो अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे। याऐवजी जर फक्त मी हे दोनच शब्द वापरले, मी आणि निबंध, या वाक्याचा आपल्याला अर्थ लागतो का? तुम्ही निबंध लिहिता का लिहित नाही, का लिहिणारा आहे का कधीच लिहिला नाही, किंवा यापैकी कोणती क्रिया घडते न घडते आपल्याला कोणताच अर्थ पूर्ण होत नाही। त्यामुळे या ठिकाणी लिहितो असणं आवश्यक आहे। त्यामुळं या ठिकाणी लिहितो असणं आवश्यक आहे। म्हणून लिहितो हा शब्द काय करतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून त्याला काय म्हणतात, क्रियापद असं म्हणतात। शक्यतो क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं। आम्ही लहान होतो त्यावेळी ही व्याख्या आम्ही ऐकलेली होती किंवा आमच्या अभ्यासाला ही व्याख्या होती की वाक्याच्या शेवटी येणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। आता काय झालेलं आहे, लेखनाच्या वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत, त्यात बऱ्याचदा क्रियापद काय होतं, आधीमध्ये सुद्धा येऊ शकतं। ते शेवटीच आलं पाहिजे असं काही बंधन नाहीये, परंतु त्या शब्दामुळे काय होतंय, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो हे मात्र निश्चित आहे। आणि क्रियापद हे काय असतं, क्रियावाचक शब्द असतो। बघा, क्रियापद काय असतो, क्रियावाचक शब्द असतो। क्रिया म्हणजे काय असते, त्यातून कोणती तरी कृती केलेली असते, कोणतं तरी कार्य पार पाडलेलं असतं, कोणती तरी कृती, कार्य किंवा एखादं काम आपण ज्याला म्हणतो हे सुचवलेलं असतं। आता या ठिकाणी लिहितो या शब्दामधून काय झालेलं आहे, लिहिण्याची क्रिया आहे। काय, कोणती क्रिया आहे, लिहिण्याची क्रिया पूर्ण केलेली आहे। निबंध लिहितो म्हणजे लिहिण्याची क्रिया या ठिकाणी घडत आहे, घडली आहे किंवा घडणार आहे। म्हणून काय आहे, या ठिकाणी कृतीयुक्त शब्द आहे म्हणजेच क्रियावाचक शब्द आहे आणि त्याचबरोबर तो शब्द काय करतो, वाक्याचा अर्थ देखील पूर्ण करतो। म्हणून लिहितो हा शब्द काय आहे, या वाक्यातील क्रियापद आहे। आम्ही क्रिकेट खेळतो, खेळणे ही एक कृती आहे। खेळणे ही काय आहे, कृती आहे। खेळणे ही कृती या ठिकाणी घडत आहे आणि खेळणे ही कृती म्हणजे हा क्रियावाचक शब्द आहे। त्याचबरोबर या खेळतो या शब्दामुळे काय झालेलं आहे, वाक्याला देखील अर्थ आलेला आहे। आम्ही क्रिकेट काय करता, खेळता, पाहता, ऐकता, बघता, नेमकं काय करता हे या क्रियावाचक शब्दामुळं किंवा या वाक्याच्या शेवटी आलेल्या शब्दामुळं किंवा क्रियापदामुळं आपल्याला काय होते, लक्षात येते। त्यामुळे खेळतो या ठिकाणी काय आहे, क्रियापद आहे। तो जोरात धावतो, या ठिकाणी धावण्याची कृती आहे, धावण्याची कृती आहे हे आपल्या क्रियापदामुळे लक्षात येतं। आणि त्याचबरोबर मी जोरात काय करतो, धावतो, ही कृती पण घडते आणि त्या शब्दामुळे काय होते, वाक्याचा अर्थ देखील पूर्ण होतो। त्यामुळे या ठिकाणी काय आहे, धावतो हे क्रियापद आलेलं आहे। ही झाली क्रियापदाची ओळख। आता पुढे बघूया आपण क्रियापदाचे कोणकोणते प्रकार पडतात। आता मुख्य प्रकार या ठिकाणी मी तुम्हाला आता सांगितलं, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद हे जे आहे ते काय होतात, आपल्याला प्रयोग या घटकाचा अभ्यास करताना क्रियापद सकर्मक आहे
की अकर्मक आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. मग नेमका क्रियापदाचा कोणता प्रकार वाक्यामध्ये आलेला आहे, सकर्मक प्रकार आलेला आहे की अकर्मक प्रकार आलेला आहे, हे आपल्याला प्रयोग ठरवताना ओळखावं लागतं. म्हणून सकर्मक क्रियापद काय असतं आणि अकर्मक क्रियापद काय असतं हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा, सकर्मक कर्माचं एक या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, सुलभाने आंबा खाल्ला. आता या ठिकाणी एक कर्म आहे, म्हणजे जर हे क्रियापद सकर्मक असेल किंवा हे वाक्य जर सकर्मक क्रियापदाचं उदाहरण असेल, सकर्मक क्रियापदाचं उदाहरण असेल तर यामध्ये कर्म आलेलं असणं अपेक्षित आहे. मग कर्म आलेलं आहे की नाही हे कसं ओळखणार, किंवा ते ओळखण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, तर बघा वाक्यामध्ये 2 गोष्टी असतात, 3 गोष्टी असतात. त्या 3 गोष्टी कोणत्या, तर एक असते कर्ता, एक काय असते कर्ता, दुसरी असते कर्म आणि तिसरी असते क्रियापद. या 3 गोष्टींनी मिळून काय होतं, मराठीमध्ये वाक्य पूर्ण होतं. इंग्रजीमध्ये याला आपण कर्त्याला म्हणतो सब्जेक्ट, इंग्रजीमध्ये कर्त्याला काय म्हणतो, सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब, ही इंग्रजीतली रचना आहे, वरची मराठीतली रचना आहे. हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब जरी असलं तरी इंग्रजीमध्ये प्रत्यक्षात लिहिताना याला कसं लिहितात, तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इंग्रजीमध्ये काय होतं, क्रियापद मध्ये येतं, कारण वर्ब बघा सब्जेक्टच्या आणि ऑब्जेक्टच्या मध्ये आलेलं आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये क्रियापद मध्ये येतं आणि मराठीमध्ये क्रियापद हे शक्यतो शेवटी असतं. वाक्याच्या रचनेचा हा काय आहे, एक फॉर्म्युला किंवा नियम किंवा वाक्य रचनेची एक पद्धत आहे आणि ही इंग्रजीतली आहे. मग आता असं ज्यावेळी असतं त्यावेळी आपल्याला ह्या क्रियापदाचा प्रकार ओळखण्यासाठी ह्या दोघांना ओळखावं लागतं. अगोदर ह्या कर्त्याला आणि कर्माला ओळखावं लागतं की बाबा ह्यात कर्ता कोण आहे आणि यामध्ये कर्म कोण आहे, आणि कर्म आलंय की नाही आलंय हे जर आपल्याला कळालं तर मग आपल्याला कळेल की बाबा क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक आहे. आलं लक्षात. मग आता बघूया या दिलेल्या वाक्यामध्ये सुलभाने आंबा खाल्ला. आता यामध्ये कर्ता कोण आहे आणि कर्म कोण आहे हे कसं ओळखणार तुम्ही, तर बघा अतिशय सोपं आहे. आता खाल्ला ही जी हे जे क्रियापद आहे किंवा हा जो शब्द आहे यामधून खाण्याची क्रिया काय होते आपल्या लक्षात येते, खाण्याची क्रिया घडत आहे किंवा खाण्याची क्रिया घडलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. मग ह्या खाण्याला खाणारा कोण हा वरचा मात्रा काढून टाका तुम्ही आणि त्या मात्र्याचा काय करा, काना बनवा आणि त्याला पुढे रा जोडा. खाणारा कोण असा जर प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं ते असतं वाक्याचा कर्ता. खाणारा कोण असा जर प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं ते असतं वाक्याचा कर्ता. मग बघा सुलभाने आंबा खाल्ला, खाणारा कोण, तर खाणारा कोण आहे, सुलभा आहे. सुलभा कोण आहे खाणारा, सुलभा. म्हणजे या वाक्यामध्ये सुलभा हा काय आहे, कर्ता आहे. सुलभा हा काय आहे, कर्ता आहे. दुसरी गोष्ट, आता आपल्याला कर्म देखील ओळखावं लागेल, कारण सकर्मक म्हटलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी कर्माला महत्व आहे. सकर्मक म्हणजे काय आहे, कर्माला महत्व आहे. कर्म असलेलं क्रियापद आणि अकर्मक म्हणजे कर्म नसलेलं क्रियापद, या ठिकाणी कर्त्याचा संबंध घेतलेला नाही. संबंध कोणाचा आहे, कर्माचा आहे. सकर्मक म्हणजे कर्म असलेले. लिहून देतो मी तुम्हाला इथं, सकर्मक म्हणजे कर्म असलेले आणि अकर्मक म्हणजे कर्म नसलेले. अकर्मक म्हणजे कसले, कर्म नसलेले. मग कर्त्याचा काही संबंध नाही, म्हणजे खाणारा कोण ह्या प्रश्नाचं उत्तर जरी आपल्याला मिळालं असलं तरी देखील त्याचा आपल्याला सकर्मक आहे वाक्य की अकर्मक आहे हे ठरवण्यासाठी सध्या कोणताही उपयोग नाही. नंतर त्याचा उपयोग होणार आहे, पण सध्या या क्रियापदाचा प्रकार ठरवताना आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही. मग आपल्याला आता काय शोधायचं आहे, या ठिकाणी कशाला महत्व आहे, कर्माला महत्व आहे. मग कर्म कसं शोधता येईल, तर या ठिकाणी जी खाण्याची क्रिया घडलेली आहे, क्रिया कोणती घडलेली आहे, खाण्याची क्रिया घडलेली आहे. खाण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे, तर आंब्यावर घडलेली आहे, कारण खाल्लेला काय आहे, आंबा खाल्लेला आहे. मग ज्याच्यावरती क्रिया घडलेली आहे ते असतं कर्म, आणि जो क्रिया करत आहे तो असतो कर्ता. खात कोण आहे, खात सुलभा आहे, म्हणजे सुलभा काय आहे, कर्ता आहे. आणि खाल्लेला काय आहे, तर खाल्लेला आंबा आहे, म्हणून आंबा हे काय आहे, कर्म आहे.
म्हणजेच हे क्रियापद कसलं आहे, सकर्मक क्रियापद. आता या पद्धतीनं समजा खाणारा कोण हा साधा सोपा प्रश्न आपण क्रिया कोणावर घडते, क्रिया कोण करतो, हे प्रश्न काही वेळा थोड्याशा गुंतागुंतीच्या वाक्यामध्ये आपल्याला विचारता येत नाहीत किंवा त्याची उत्तरं तशी सरळसोट पद्धतीने आपल्याला लगेच भेटत नाहीत. म्हणून ही एक शॉर्ट ट्रिक आहे. आणि ह्या शॉर्ट ट्रिक आपल्याला कर्म शोधताना कशी उपयोग पडेल, तर या ठिकाणी जसं आपण कर्ता शोधताना खाणारा कोण, खा हा मूळ धातू आहे. आता मूळ धातू काय असते ते मी पुढे घेणारच आहे, पण खाण्याची क्रिया घडलेली आहे, मग खाणारा कोण असा प्रश्न विचारला. तशाच पद्धतीनं कर्म शोधण्यासाठी खाल्लेला काय असा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. कर्म शोधण्यासाठी काय प्रश्न विचारायचा आहे, खाल्लेला काय. कर्म शोधण्यासाठी प्रश्न काय विचारायचा आहे, तर खाल्लेला काय. खाल्लेला काय असा प्रश्न विचारायचा. काय खाल्लेला आहे, तर आंबा खाल्लेला आहे. म्हणून आंबा काय आहे, या वाक्यातलं आंबा हे काय आहे, कर्म आहे. आंबा हे काय आहे, कर्म आहे. सुलभा हा काय आहे, कर्ता आहे. आणि जी क्रिया घडते ती क्रिया म्हणजे जी गोष्ट घडते, जी कृती घडते, जे काम होतंय, काम कशाचं होतंय, खाण्याचं काम. आपण सगळेजण कोणतंच जर काम करत नसलो तरी एक काम मात्र हमखासपणे करतो, ते म्हणजे खाण्याचं. म्हणजे खाणे हे काय आहे, क्रियापद आहे. जे काम घडते त्या वाक्यातून जे काम होतंय असं निदर्शनास येते, असं आपल्या लक्षात येते. ते दाखवणारा शब्द म्हणजे काय असतं, क्रियापद असतं. सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला क्रियापद ओळखते. फक्त आता त्याची उपरूप आणि त्या क्रियापदावरून पडणारे काळ आणि त्या क्रियापदावरून पडणारे वाक्यांचे देखील प्रकार, या तीन गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत बघा, रिलेटेड आहेत. कोणकोणत्या तीन गोष्टी रिलेटेड आहेत, तर बघा थोडीशी या घटकाची सविस्तर ओळख करून घेणं आवश्यकच आहे. त्यामुळे थोडंसं आणखी डीप जावंच लागणार आहे आपल्याला. जिथपर्यंत आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे तिथपर्यंत आपण जाणार आहोत. कारण अगदी छोटंसं कन्फ्युजन होऊन सुद्धा एखादा प्रश्न आपला चुकू शकतो आणि तो चुकणार नाही याची आपल्याला खात्री करायची आहे, दखल घ्यायची आहे. तर आता बघा, क्रियापदावरून आपण सकर्मक आणि अकर्मक क्रियापद ओळखलं, परंतु या क्रियापदावरून ठरणारा प्रयोग देखील आपल्याला ओळखायचा आहे. क्रियापदावरून ठरणारा प्रयोग, त्याच्यानंतर क्रियापदाचे प्रकार जे आपण बघिततोय आता, सकर्मक आणि अकर्मक. यासोबत इतर देखील प्रकार आहेत, मुख्य आणि मुख्य प्रकार आहेत हे, त्याचबरोबर उपप्रकार देखील आहेत. आणि त्यानंतर क्रियापदावरून पडणारे वाक्यांचे प्रकार हे देखील महत्वाचं आहे. आणि सर्व स्पर्धा परीक्षामध्ये क्रियापदावरून पडणारे वाक्यांचे प्रकार या घटकावर आधारित प्रश्न विचारलेला आहे, प्रयोगावर आधारित प्रश्न विचारलेला आहे, क्रियापदाचे प्रकार यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. सर्वच टॉपिक पूर्ण टॉपिकच आपल्यासाठी काय आहे, खूप महत्वाचा आहे. त्यामुळे सर्व घटक आपल्याला बघायचे आहेत. ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. तर आता आपण बघितलं सकर्मक क्रियापद आहे, यामध्ये कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसे ओळखायचं आणि क्रियापद कोणतं असतं. आता पुढचं उदाहरण बघूया क्रियापदाचं, ते म्हणजे आहे अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर याला कर्माची आवश्यकता नसते. अकर्मक क्रियापदाला कर्माची गरज नसते. कर्म नसताना देखील ते वाक्य पूर्ण होऊ शकतं, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकतो. कर्माची गरज नसते. कर्म नसताना होऊ शकतो, परंतु क्रियापद नसताना होऊ शकत नाही. कारण वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच आपण क्रियापद. वाक्यात जी कृती घडते ती कृती म्हणजे काय असतो, ती कृती दाखवणारा शब्द म्हणजे असतो क्रियापद. आता राम जोरात धावतो, या ठिकाणी कृती कोणती घडते, धावण्याची कृती घडते. काम काय होतंय, धावण्याचं काम होतंय. क्रिया कोणती घडते, धावण्याची क्रिया होते. या तिन्ही प्रश्नाची उत्तर एकच आहेत, ते म्हणजे धावणे. तिन्ही प्रश्नाची उत्तर काय आहेत, धावणे. कोणकोणत्या प्रश्नाची, कृती कोणती घडते, काम काय होतंय, कृती किंवा ऍक्शन आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीनं. म्हणून काय आहे, धावणे हे क्रियापद आहे. यामुळे वाक्याचा अर्थ देखील पूर्ण होतो. धावणे हे क्रियापद आहे. आता या ठिकाणी धावण्याची क्रिया कोण करतंय, क्रिया करणारा तो असतो कर्ता. मग तुम्ही म्हणाल जोरात हे कर्म नाही, चुकीचं आहे. एक कर्ता आहे, एक कर्म आहे आणि एक क्रियापद आहे असं इथं मी लिहून दिलं होतं, पण ते तसंच प्रत्येक वाक्यात येईल अशी काही आपल्याला कंपल्शन नाही आहे. ते एखाद्या वाक्यात येऊ शकतं, एखाद्या वाक्यात नाही येऊ शकत. परंतु बहुतेक मराठीमध्ये वाक्यलेखनाचा पॅटर्न कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद अशा प्रकारचा आहे. तो एक सर्वसामान्य नियम आहे, परंतु तो नियम सर्वच ठिकाणी पाळला जाईल असं नाही. जसा की या वाक्यात पाळलेला नाहीये बघा. राम हा कर्ता आहे, हे बरोबर आहे, कारण धावण्याची जी कृती घडत आहे
ती कृती करणारा माणूस कोण आहे, ती कृती करणारी व्यक्ती कोण आहे, राम आहे. ती कृती करणारी व्यक्ती राम असल्यामुळे राम हा कर्ता आहे. मग आता जोरात हे काय आहे, जोरात हे काय आहे, उदाहरणार्थ आता जोरात हे काय आहे हे सांगण्या अगोदर मगाशी जसं आपण त्याला शॉर्टकट एक वापरला होता बघा. शॉर्टकट काय वापरला होता, शॉर्टकट असा वापरला होता, धावणे हे क्रियापद आहे, मग धावणारा, धावणारा कोण असा प्रश्न विचारला तर आपण कर्ता शोधला होता. धावणारा कोण या प्रश्नाचं उत्तर जे येईल तो काय असेल, कर्ता असेल. तर धावणारा कोण आहे, धावणारा कोण आहे तर राम आहे, म्हणून राम काय झाला, कर्ता झाला. आता कर्म ओळखायला आपण काय प्रश्न विचारला होता, धावलेला, मगाशी खाल्ला असं क्रियापद होतं, सुलभाने आंबा खाल्ला, खाल्लेला काय असा प्रश्न आपण त्याला विचारला होता कर्म शोधण्यासाठी. तसा आता धावलेला कोण, धावलेला कोण, धावलेला कोण आहे तर धावलेला देखील रामच आहे, धावलेला देखील काय आहे, रामच आहे. मग ज्यावेळी कर्ताही तोच आणि कर्मही तोच, दोन्ही प्रश्नांची उत्तर एकच शब्द येईल, त्यावेळी त्या वाक्यामध्ये कर्म नसतं, त्यावेळी त्या वाक्यामध्ये कर्म नसतं, त्यावेळी त्या वाक्यामध्ये फक्त कर्ताच असतो. मग जोरात हे काय आहे तर जोरात धावण्याची जी क्रिया घडते, धावण्याची जी क्रिया घडते ती क्रिया कशा प्रकारे घडते, ती क्रिया कशा प्रकारे घडते तर जोरात धावण्याची क्रिया घडते. धावण्याची क्रिया कशी घडते, जोरात घडते, जोरात धावण्याची क्रिया घडते. मग जोरात हे काय करतं, जसं आपण विशेषण बघितलं होतं बघा, नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो तर विशेषण म्हणतो, विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला नामाविषयी आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. तसंच क्रियापदाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. हा भाग नंतर येणार आहे, परंतु या वाक्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेला आहे, म्हणून त्याची ओळख मी आपणाला करून देणार आहे. विशेषण हा भाग आपल्याला नंतर सेपरेट स्वतंत्र टॉपिक मध्ये शिकायचाच आहे, परंतु या वाक्यामध्ये ते आलेला आहे. धावण्याची क्रिया कशी घडते, जोरात घडते. या क्रियेविषयी काय झालेलं आहे, विशेष माहिती या शब्दाने दिलेली आहे, म्हणून ते काय आहे, क्रियाविशेषण आहे. ठीक आहे. बाकी या वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणून हे वाक्य अकर्मक क्रियापद दाखवणार आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे सकर्मक आणि अकर्मक क्रियापद हे क्रियापदाचे दोन मुख्य प्रकार आहेत आणि ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्याच्यानंतर बघा, क्रियापदाचे इतर देखील काही प्रकार असतात. क्रियापदाचे इतर देखील काही प्रकार असतात. 3 प्रकार आहेत इतर मध्ये, आणि त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे संयुक्त क्रियापद. तो पहिला प्रकार काय आहे, संयुक्त क्रियापद. मग त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघूया. संयुक्त क्रियापदाची व्याख्या काय, धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद बनते. तर आता धातू साधित काय आहे आणि सहाय्यक क्रियापद काय आहे आणि मग त्याच्यापासून संयुक्त क्रियापद कसं बनतं, अशा आपल्याला बऱ्याचशा संकल्पना शिकाव्या लागणार आहेत आणि या घटकामध्ये त्या शिकणं आवश्यक देखील आहे. तर बघा, धातू साधित काय असतं तर धातूमध्ये आता उदाहरणार्थ या ठिकाणी पडाला हा शब्द आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी खाऊन हा शब्द आहे, या ठिकाणी लिहून हा शब्द आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बोलू हा शब्द आहे, त्याच्यानंतर बसून हा शब्द आहे, पळू हा शब्द आहे. आता मी हे क्रियापदच घेतलं आहे असं नाही, काही वेगळे शब्द देखील मला घ्यावे लागणार आहेत. त्याच्यानंतर टाक हा देखील शब्द आहे, घे हे देखील शब्द आपण घेऊ शकतो, परंतु यांचा विचार आपण थोडासा नंतर करू. अगोदर मी जे पहिल्यांदा दिलेले शब्द धातू समजण्यासाठी आपण ज्या क्रियापदामध्ये धातू आलेले आहेत तेच शब्द मी फक्त घेणार आहे, उरलेले शब्द आपण त्यांचा विचार आपण नंतर करणार आहोत. मग बघा, आता पहिल्या वाक्यामध्ये राजू धावताना पडला. पहिल्यांदा आपल्याला ही व्याख्या समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय समजून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा हे धातू साधित म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे सहाय्यक क्रियापद म्हणजे काय हे देखील समजून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग संयुक्त क्रियापद कसं असतं ते आपल्याला ओळखावं लागणार आहे. आलं लक्षात. म्हणून पहिल्यांदा आपण धातू साधित बघत आहोत. मग आता या वाक्यामध्ये धावताना हा शब्द जो आलेला आहे, धावताना हा जो शब्द आलेला आहे, या धावताना शब्दामध्ये मूळ जो शब्द आहे, मूळ जो शब्द आहे तो मूळ शब्द आहे धाव. मूळ शब्द आहे धाव, आणि त्याला काय झालेलं आहे पुढं प्रत्यय लागून धावताना, प्रत्यय लागून धावताना, त्याच्यानंतर प्रत्यय लागून आपण धावला, प्रत्यय लागून आपण धावतो, अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द बनवतो आपल्या वाक्याच्या गरजेनुसार. वाक्यामध्ये त्याचा योग्य प्रकारे वापर करता येण्यासाठी आपण काय करतो, क्रियापदाच्या मूळ रूपात बदल करतो. आलं लक्षात. मूळ रूपात बदल करून आपण वापरतो वाक्यामध्ये,
त्यावेळी ते काय होतं, धातू साधित होतं. त्यावेळी ते काय होतं, धातू साधित होतं. आणि मग हे जे क्रियापदाचं मूळ रूप आहे धाव, त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. जसं धावताना ताना प्रत्यय लागलेला आहे, धावला ला प्रत्यय लागलेला आहे, धावतो तो प्रत्यय लागलेला आहे. आलं लक्षात. परंतु धाव या मूळ शब्दामध्ये मात्र क्रियापदाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही, ते त्याच्या मूळ रूपात आहे. मग अशा प्रकारे मूळ रूपात असलेलं क्रियापद म्हणजेच काय असतं, धातू. मूळ रूपात असलेलं क्रियापद म्हणजेच काय असतं, धातू असतो. आणि प्रत्यय लागून येणारं क्रियापद असतं धातू साधित. प्रत्यय लागून येणारं क्रियापद असतं धातू साधित. मूळ रूपात असलेले क्रियापद म्हणजे धातू आणि प्रत्यय लागून आलेलं क्रियापद म्हणजे काय असतं, धातू साधित. त्या धातूला आपण सांधलेलं आहे, म्हणजे मूळ रूपाला आपण काय केलेलं आहे, काहीतरी जोडलेलं आहे. म्हणजे धातूला काय केलेलं आहे, सांधलेलं आहे, काहीतरी जोडलेलं आहे आणि जोडून त्याच्यापासून काय केलेलं आहे, धातू साधित तयार केलेलं आहे. हे झालं धातू साधित विषय. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. आता पुढे बघूया सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद म्हणजे काय, त्याची व्याख्या नंतर स्वतंत्रपणे देखील आलेली आहे, परंतु आता या ठिकाणी शब्द आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी त्याचं विश्लेषण होणं आवश्यक आहे. सहाय्यक क्रियापद म्हणजे काय, कधी कधी काय होतं, फक्त एकच शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी म्हणजे पुरेसा ठरत नाही, किंवा फक्त एका शब्दावरून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आता या ठिकाणी बघा, हे शेवटचं वाक्य आहे, आपण हे बघायचा विचार करूया. पोलीस येताच चोर पळू लागला. पोलीस येताच चोर पळू लागला. आता हे जे वाक्य आहे, आता या वाक्यामध्ये क्रिया कोणकोणत्या घडतायत, एक पळणे, बघा एक पळणे आणि एक लागणे. या ठिकाणी पळ आणि लाग अशा प्रकारचे दोन धातू आहेत. या दोन धातूंना, ह्या पळला उ प्रत्यय लागलाय, पळू बनलाय, आणि लाग याला ला प्रत्यय लागलाय आणि लागला बनलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे ह्या मूळ क्रियापदांना, मूळ धातूंना प्रत्यय लागून काय बनलेलं आहे, यांची धातू साधिते बनलेली आहेत. ही धातू साधिते या ठिकाणी दोन वेळा आलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी एकदा आलेला आहे आणि पुढे देखील आलेलं आहे, पळू लागला. मग जर आपण एकदाच लिहिलं असतं पोलीस येतात चोर पळू, एवढंच जर लिहिलं असतं तर पळू लागला का पळू लागला नाही का नेमकं काय झालं हे आपल्या लक्षात आलं असतं का, क्रियापदाचं वाक्याचा अर्थ पुरेसा स्पष्ट झाला असता का, नसता. म्हणून मग त्या पळूला अजून कोणीतरी मदत करण्यासाठी पाहिजे, म्हणून आपण पुढे काय लिहिलंय, पळू लागला. म्हणजे ज्यावेळी एका क्रियापदाला मदत करण्यासाठी, क्रियापदाला मदत म्हणजे काय, क्रियापदाचं काम काय आहे, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणे हे क्रियापदाचं काम आहे. मग हे काम ज्यावेळी तो एक क्रियापद एकटा पूर्ण करू शकत नाही, दुसऱ्याला कोणाला तरी मदतीला बोलवतोय की बाबा हे जे काम आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं, माझ्या एकट्यानं काही पूर्ण होत नाही, मग काय कर, तू जरा माझ्याशी मदतीला ये आणि आपण दोघं मिळून काय करूया, हे काम पूर्ण करूया. म्हणून त्यानं काय केलं, पळू या शब्दाने काय केलं, लागला या शब्दाला मदतीला बोलवलं आणि दोघांना मिळून त्यांचं काम पूर्ण केलं. म्हणून यांना काय म्हणायचं, संयुक्त क्रिया. म्हणून यांना काय म्हणायचं, संयुक्त क्रियापद असं म्हणायचं. म्हणजे यात एक मुख्य क्रियापद, एक काय आहे, मुख्य क्रियापद, पळणे मुख्य क्रियापद, लागला हे काय आहे, सहाय्यक क्रियापद. आले लक्षात. पुढे जाऊया. आता बाकीच्या वाक्यांचा आपण अभ्यास करूया. बघा, संयुक्त क्रियापद, राजू धावताना पडला. आता यामध्ये देखील धाव हे मुख्य क्रियापद आहे, तुम्हाला सांगितलंय. या ठिकाणी पड हा एक काय आहे, धातू आहे. त्या पडला काय झालेला आहे, ला हा प्रत्यय लागलेला आहे आणि पडला हे धातू साधित बनलेला आहे. धाव हा मुख्य शब्द आहे आणि त्याला पुढे ताना हा प्रत्यय लागलेला आहे आणि धावताना हे धातू साधित क्रियापद बनलेलं आहे. म्हणजे एक धातू साधित, धावताना हे धातू साधित आणि पडला हे सहाय्यक क्रियापद असं मिळून काय झालेलं आहे, या दोघांनी मिळून, धावताना प्लस पडला या दोघांनी मिळून काय झालेलं आहे, संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे. संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे. पुढे बघा, खाऊन टाक, तू हे सफरचंद खाऊन टाक. आता यामध्ये खा हा धातू आहे, खा हा धातू आहे आणि त्याला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे. खा या धातूला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे खाऊन हे धातू साधित क्रियापद तयार झालेला आहे. हे धातू साधित आणि टाक हे काय झालेलं आहे, सहाय्यक क्रियापद. टाक हे काय आहे, सहाय्यक क्रियापद आणि हे धातू साधित, खाऊन हे धातू साधित आणि टाक हे सहाय्यक क्रियापद असं दोघांनी मिळून काय झालेलं आहे, खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद बनलेलं आहे. आलं लक्षात. पुढे बघा, सरांनी दिलेला अभ्यास लिहून घे. ली हे काय आहे, ली हा धातू आहे, लिहून हे काय झालं, धातू साधित झालं आणि घे
हे काय झालं, सहाय्यक क्रियापद झालं. घे हे सहाय्यक क्रियापद झालं. मग लिहून हे धातू साधित आणि घे हे सहाय्यक क्रियापद, या अशा पद्धतीने या दोघांनी मिळून काय झालेलं आहे, लिहून घे हे काय झालेलं आहे, एक संयुक्त क्रियापद बनलेलं आहे. तू आता काहीही बोलू नको मध्ये बोल हा मूळ धातू, त्याला आपण क्रोदंत असं देखील म्हणतो बरं का. क्रोदंत असं देखील म्हणतो, मूळ धातूला क्रोदंत असं देखील म्हणतो. दोन्ही शब्द एकमेकांना सिमिलर आहेत, एकमेकांचे म्हणजे प्रतिशब्द आहेत. थोडक्यात दोघांचा अर्थ एकच आहे. त्यामुळं मूळ धातू काय आणि क्रोदंत काय यामध्ये कन्फ्युज होण्याची आवश्यकता नाही. ली हे काय आहे, धातू आहे. घे त्याला सहाय्य करणारे क्रियापद आहे, म्हणून लिहून घे हे काय झालं, संयुक्त क्रियापद झालं. तू आता काहीही बोलू नको, बोल हे काय झालं, धातू. बोलू धातू साधित, नको हे सहाय्यक, बोलू नको काय झालं, संयुक्त क्रियापद. या ठिकाणी तू तिथेच बसून राहा. बस हा काय आहे, बस हा धातू, त्याला ऊन हा प्रत्यय लागून बसून हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे बसून हे काय आहे, धातू साधित, आणि रहा हे काय आहे, सहाय्यक क्रियापद. रहा काय आहे, सहाय्यक क्रियापद, आणि बसून रहा हे काय झालं, संयुक्त क्रियापद झालेलं आहे. पोलीस येतात, चोर पळू लागला. पळ हा काय आहे, मूळ धातू. पळू हे काय झालं, धातू साधित झालं, आणि लागला हे त्याच्यासाठी सहाय्यक क्रियापद, आणि दोघांनी मिळून काय बनलेलं आहे, संयुक्त क्रियापद. आलं लक्षात. तर अशा प्रकारे संयुक्त क्रियापद हा क्रियापदाचा पहिला प्रकार, उपप्रकारामधला. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद बनतं. कशा प्रकारे बनतं ते आपण आता व्याख्या आणि या सर्व उदाहरणावरून बघितलेलं आहे. पुढे जाऊया, पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकार क्रियापदाचा. आता संयुक्त क्रियापदात बघा, एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते, आणि ती गोष्ट अशी आहे की संयुक्त क्रियापद होण्यासाठी दोन्ही शब्दांनी मिळून एकच क्रिया दाखवावी लागते. जर दोन क्रियापद दोन वेगवेगळ्या क्रिया दाखवत असतील तर ते संयुक्त क्रियापद असत नाही. दोन्ही क्रियापदांनी काय केलं लागते, धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद या दोघांनी मिळून एकच ऍक्शन दाखवायला लागते. मागे आपण जी उदाहरणं बघितली त्यांचा पुन्हा एकदा ह्या माहितीच्या अनुषंगाने विचार करूया. बघा पहिल्यापासून बघू. राजू धावताना पडला. आता धावणे आणि पडणे या दोघातून एकच क्रिया दर्शवते. बघा या ठिकाणी क्रिया काय घडलेली आहे, पडण्याची क्रिया घडलेली आहे. आता धावताना पडला, चालताना पडला, कसा पडला ते महत्वाचं नाही, पडला हे महत्वाचं आहे. आलं लक्षात. धावताना पडला या दोघांनी मिळून एकच क्रिया दर्शवलेली आहे, पडण्याची. म्हणून मग काय झालेलं आहे, ते संयुक्त क्रियापद झालेलं आहे. जर राजू धावला आणि पडला असं जर असेल तर ते संयुक्त क्रियापद होणार नाही. आलं लक्षात. दोन्ही क्रियापदांनी मिळून एकच ऍक्शन दाखवणं गरजेचं. हे सफरचंद खाऊन टाक. आता खा आणि पुन्हा टाकून दे असं आहे का, नाही. खाऊन टाक म्हणजे खाऊनच घे, म्हणजे एकच क्रिया करायची आहे. खा पण आणि टाक पण असं नाही चालणार ना. असा यातून अर्थ अपेक्षित आहे का, नाही. तर खाऊन टाक म्हणजे खाण्याची एकच क्रिया करणं अपेक्षित आहे, म्हणून हे संयुक्त क्रियापद आहे. दोन क्रियापद जर दोन वेगवेगळ्या ऍक्शन दाखवत असतील तर ते संयुक्त क्रियापद असत नाही. अभ्यास लिहून घे, अभ्यास लिही पण आणि घे पण, म्हणजे लिही अभ्यास आणि पुन्हा हा मी देतो तुला, हा घे असं आहे का, तर असं नाही. लिहून घे म्हणजे फक्त लिहूनच घे, दुसरं काही करू नकोस. एकच ऍक्शन या ठिकाणी अपेक्षित आहे, म्हणून ते संयुक्त क्रियापद आहे. बोलू नको, काहीही बोलू नकोस असं सांगितलेलं आहे. बोल पण आणि नको पण असं आहे का, नाही. बोलू नको म्हणजे गप्पच बस, बोलूच नकोस. एकच ऍक्शन करायचे आपल्याला, दोन ऍक्शन करायच्या नाहीत, एकच. बसून राहा, बस पण आणि राहा पण असं आहे का, नाही. फक्त बसूनच राहा म्हणजे फक्त बसच, राहू नकोस. राहा म्हणजे काय, आपण ज्यावेळी अंथरून पांघरून भांडे वासनं घेऊन येतो त्यावेळी आपण तिथं राहतो. राहायचं आहे का आपल्याला, राहायचं नाही. फक्त बसून राहा म्हणजे फक्त बस, एवढी एकच कृती करायची आहे, म्हणून ते संयुक्त क्रियापद आहे. पळू लागला, पळ आणि लाग अशा दोन क्रिया आहेत का, नाही. पळू लागणे म्हणजे पळणे ही एकच क्रिया अपेक्षित आहे, म्हणून ते संयुक्त क्रियापद आहे. म्हणजे ह्या माहितीचा एकूण मतितार्थ काय आहे, या माहितीवरून जे कन्क्लुजन निघतं ते कन्क्लुजन काय आहे, तर ते कन्क्लुजन असं आहे की बाबा दोन्ही क्रियापदांनी मिळून, धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद या दोन्ही क्रियापदांनी मिळून एकच कृती, एकच ऍक्शन, एकच क्रिया दाखवली तर ते संयुक्त क्रियापद असतं, अन्यथा नाही. चला पुढे जाऊया. पुढचा क्रियापदाचा प्रकार बघूया. उभयविध क्रियापद. हा थोडासा 7वीच्या मुलांना किंवा इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असणारा प्रकार आहे.
बघा, जे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतं त्याला आपण उभयविध क्रियापद असं म्हणतो. आता सकर्मक क्रियापद काय असतं तेही आपण बघितलं, अकर्मक क्रियापद काय असतं तेही आपण बघितलं. मग आता जी दिलेली वाक्य आहेत त्या वाक्यामध्ये ते कशा प्रकारे आले बघूया आणि मग ते उभयविध ठरतं की नाही तेही पाहूया. बघा, राम लिहितो, राम लिहितो. आता या ठिकाणी यामध्ये कुठला कर्म आहे का? बघा, लिहिणारा कोण मगाशी विचारलं, ज्या पद्धतीने आपण क्रियापदाला प्रश्न विचारले आणि त्यावरून कर्ता कर्म शोधलं त्या पद्धतीने शोधूया. लिहितो, लिहिण्याची क्रिया आहे, लिहिण्याची क्रिया आहे. मग लिहिणारा कोण? लिहिणारा कोण? तर तो आहे राम. लिहिणारा कोण? तर तो आहे राम. म्हणजे राम काय आहे? वाक्याचा कर्ता आहे. राम काय आहे? वाक्याचा कृता. म्हणजे कृती करणारा जो व्यक्ती आहे तो आहे राम. म्हणजे कर्ता कोण आहे? राम आहे. मग आता हा राम सोडला आणि लिहितो एक क्रियापद सोडलं तर दुसरा शब्दच आलेला नाही वाक्यामध्ये, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी लिहितो या क्रियापदाचा वापर अकर्मक प्रकारे झालेला आहे. लिहितो या क्रियापदाचा वापर अकर्मक क्रियापद म्हणून झालेला आहे. आता राम निबंध लिहितो. आता हे वाक्य बघा, आता या ठिकाणी देखील लिहिणारा कोण? तर राम. आता लिहिलेला काय? निबंध. आपण कर्म कसं शोधतो? लिहिलेला. लिहिणारा कोण आणि लिहिलेला काय? लिहिलेला काय? लिहिलेला काय? तर त्याचं उत्तर येतंय निबंध. म्हणून निबंध हे काय आहे? कर्म आहे. म्हणून ह्या वाक्यामध्ये कर्म आहे, म्हणून हे वाक्य सकर्मक वाक्य आहे. सकर्मक वाक्यामध्ये क्रियापद मात्र एकच आहे. या ठिकाणी देखील लिहितो लिहिलेला आहे, या ठिकाणी देखील लिहितो हेच क्रियापद आहे. लिहितो एक क्रियापद सकर्मक पद्धतीनं पण आलेलं आहे आणि अकर्मक पद्धतीनं पण आलेलं आहे. म्हणून हे काय आहे? उभयविध क्रियापद आहे. आलं लक्षात? पुढे बघा, पुढे बघूया. रामाने काठी मोडली. मोडणारा कोण? राम. मोडलेली काय? काठी. आलं लक्षात? कर्ता आहे, कर्ता आहे. राम हा कर्ता आहे, काठी हे कर्म आहे, काठी हे कर्म आहे. म्हणून मोडली हे क्रियापद काय आहे? सकर्मक क्रियापद आहे. आता या वाक्यामध्ये बघा, ती काठी मोडली. मोडणारा कोण? मोडणारा कोण आपल्याला माहितीच नाही, कर्ता पण नाही. मोडलेली काय? मोडलेली आहे काठी. मोडलेली काय आहे? काठी आहे. मोडलेली काठी आहे. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आहे, मग अकर्मक कसं काय आले? हा, मोडलेली काय? काठी. क्रिया कोणावर घडली मोडण्याची? काठीवर घडली. म्हणजे काठी हे काय आहे? कर्म आहे. हे वाक्य अकर्मक येणार नाही. हे वाक्य अकर्मक येणार नाही. या ठिकाणी काहीतरी थोडंसं खालचं वर वरचं खाली तर झालेलं असणार आहे. मोडणारा कोण? राम. मोडलेली काय? काठी. इथं देखील मोडलेली काय? काठी. कर्म आहे. या वाक्यामध्ये कर्ता नाही, कर्ता आहे ती काठी. ती काठी. ओके, इथं आपलं थोडंसं कन्फ्युजन आहे बघा. ती काठी मोडली. कर्ता काठी आहे, मोडणारी काय? मोडणारी काय? मोडणारी काय? मोडणारी. बघा, पुन्हा एकदा प्रश्न विचारा. मोडणारी काय किंवा मोडणारी काय? मोडणारी आहे काठी. मोडणारी आहे काठी. आणि मोडलेली काय? मोडलेली काय? मोडलेली काय? बघा, हे प्रकार तुम्हाला वारंवार येतील तुमच्या समोर. तुम्हाला यातला फरक करता आला पाहिजे. मोडलेली काय? तर ती देखील काठीच आहे. मोडलेली देखील काठीच आहे, मोडणारी देखील काठीच आहे. मग ज्यावेळी अशा प्रकारे दोन्ही प्रश्नाची उत्तरं एकच शब्द येत असेल त्यावेळी तो शब्द कर्ता असतो. काठी हा काय आहे? कर्ता आहे. कर्ता, कर्म नाही. काठी हा काय आहे? कर्ता आहे. आणि ती मोडलेली आहे. ती काठी काय झालेली आहे? मोडलेली आहे. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही. कर्म नाही, कर्म नाही. म्हणून हे वाक्य आहे अकर्मक क्रियापदाचं. म्हणून हे वाक्य आहे अकर्मक क्रियापदाचं. आलं लक्षामध्ये? पुन्हा एकदा बघा, रामाने काठी मोडली. मोडणारा आहे राम, त्याच्यानंतर मोडलेली आहे काठी, कर्ता आहे, कर्म आहे. म्हणजे हे सकर्मक क्रियापद आहे. या वाक्यामध्ये बघा, या वाक्यामध्ये आपण जर क्रियापदाला मोडणारा कोण असा प्रश्न विचारला तर मोडणारा कोण आहे? मोडणारी काय? तर ती आहे काठी. आणि मोडलेली काय? तर ती पण आहे काठी.
आले लक्षात? दोन्ही शब्दांची उत्तर काठी हे एकच शब्द येतो. म्हणजे दोन्ही शब्दांचे उत्तर ज्यावेळी कर्ता पण तोच येतो आणि कर्म पण तोच येतो, त्यावेळी त्या वाक्यामध्ये कर्म असत नाही, म्हणून ते वाक्य अकर्मक क्रियापदाचं ठरवलं. पुढे बघा, मला त्याचे नाव आठवते. मला त्याचे नाव आठवते. तर आठवणारे काय, आपण क्रियापदाला प्रश्न विचारू, किंवा आठवणारे काय, अशा प्रकारे क्रियापदाला प्रश्न विचारू. किंवा क्रिया कोण करतंय बघा, आठवतंय कोण, तर मी आठवतोय. आठवतंय कोण, मी आठवतोय. किंवा मला, आपण त्या ठिकाणी शब्द आलेला आहे, मीच काय आहे ते दुसरं एक वेगळं रूप आहे. आठवणारा कोण, तर मी किंवा मला. म्हणजे कर्ता कोण आहे, कर्ता आहे मला. मला हा शब्द काय आहे, कर्ता आहे. आठवलेले काय, तर नाव आठवलेले आहे. म्हणजे आठवलेले काय आहे, नाव हे काय आहे, कर्म आहे. म्हणजे या वाक्यामध्ये कर्ता आलाय, कर्म आलंय, म्हणून हे वाक्य काय आहे, सकर्मक क्रियापदाचे. बघा आता दुसरं वाक्य, मला आता आठवते. मला आता आठवते. आठवणारा कोण, मी. आठवणारा कोण, मी किंवा मला, हा झाला कर्ता. आठवलेले काय या प्रश्नाचं उत्तर या वाक्यामध्ये काहीच नाहीये, बरोबर ना. आठवलेले काय या प्रश्नाचं काही उत्तरच नाही या वाक्यामध्ये, त्यामुळे हे वाक्य काय आहे, अकर्मक क्रियापदाचं आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतं, त्याला आपण म्हणतो उभयविध क्रियापद. आलं लक्षात? हा प्रकार फारसा कुठे आढळत नाही, परंतु वाक्यामधला कर्ता आणि कर्म मात्र आपल्याला निश्चितपणे शोधता आलं पाहिजे. उभयविध क्रियापद ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आतापर्यंत मी बघितलेला नाही. त्याचबरोबर इतरही स्पर्धा परीक्षेमध्ये कुठं मला आढळलेला नाही. परंतु या सर्व वाक्यामधला आपल्याला कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे, हे मात्र ओळखता येणं आवश्यक आहे. ठीक आहे, तेवढा जरी सराव तुमचा झाला या उदाहरणावरून तरी देखील पुरेसा आहे. पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकार आहे सहाय्यक क्रियापद. आता मी मगाशी सांगितलंय सहाय्यक क्रियापदाची आपण काय केलेली आहे, तपशीलवार माहिती घेतलेली आहे. ज्यावेळी एका क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करणं शक्य होत नाही, त्यावेळी त्याला मदत करण्यासाठी दुसरा शब्द येतो, दुसरं क्रियापद येतं, त्यावेळी आपण त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतो. राजू अभ्यास करत होता. कर हा काय आहे, मूळ धातू आहे. करत हा काय आहे, धातू साधित झाला, आणि त्याला हे काय झालेलं आहे, सहाय्यक क्रियापद आलेलं आहे. सहाय्यक क्रियापद आता सहाय्यक क्रियापद. नुसता करत एवढं जर लिहिलं असतं, नुसता करत एवढंच जर लिहिलं असतं, इथपर्यंत जर वाक्य असतं, करत या ठिकाणी जर पूर्ण विराम असता, राजू अभ्यास करत, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला असता का, नसता. कारण जरी या ठिकाणी करण्याची कृती असेल, कृतीयुक्त शब्द म्हणजे क्रियावाचक शब्द जरी दिलेला असला तरी देखील तो एकटा क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याला मदतीची गरज होती. मदत त्यानं मागितली कोणाकडे, होताकडे, आणि होतानं ती मदत केली, म्हणून होता काय झालं, सहाय्यक क्रियापद झालं. आता मगाशी आपण संयुक्त क्रियापद बघितलं होतं, त्या संयुक्त क्रियापद हे दोघं मिळून संयुक्त क्रियापद होतात बरं का, यामध्ये गफलत करू नका. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद ह्या दोघांना मिळून संयुक्त क्रियापद होतं, पण या ठिकाणी आपल्याला फक्त सहाय्यक क्रियापद ओळखायला सांगितलंय, आणि फक्त सहाय्यक क्रियापद जर कोणतं आहे तर ते होता, हे काय आहे, फक्त सहाय्यक क्रियापद आहे. आलं लक्षामध्ये? पुढे बघूया. तू तिथेच बसून राहा. बसून, बस हा धातू आहे, त्याला ऊन हा प्रत्यय लागून बसून हे धातू साधित तयार झालेला आहे, आणि सहाय्यक क्रियापद कोणतं आहे, राहा. राहा हे काय आहे, सहाय्यक क्रियापद आहे. ठीक आहे, मगाशी आपण हे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. बोलू नको, बोल हे धातू आहे, बोलू, आणि त्यानंतर नको हे सहाय्यक क्रियापद आहे. लिहून टाक, ली हा धातू आहे, आणि टाक हे सहाय्यक क्रियापद आहे. फळ धातू आहे, आणि लागला हे काय आहे, सहाय्यक क्रियापद आहे. आले लक्षात? हे धातू साधित, त्याच्या अगोदर आलेलं धातू साधित, आणि त्याच्या पुढचं सहाय्यक क्रियापद, आणि दोघं मिळून संयुक्त क्रियापद. अतिशय सोपं. चला पुढे जाऊया. आता क्रियापदावरून पडणारे वाक्यांचे प्रकार बघा. क्रियापदावरून वाक्यांचे 4 प्रकार पडतात, आणि हे 4ही प्रकार सर्वच स्पर्धा परीक्षांना, आता 4थीची परीक्षा अजून झालेली नाही, पण 5वीच्या स्कॉलरशिप पेपरमध्ये, 7वीच्या स्कॉलरशिप पेपरमध्ये, TETच्या परीक्षेमध्ये, त्यानंतर TAITच्या परीक्षेमध्ये, त्याच्यानंतर तलाठी भरतीमध्ये, तलाठी भरती, त्याच्यानंतर पोलीस भरतीमध्ये, पोलीस भरती, त्याच्यानंतर ग्रामसेवक भरती, पोलीस भरती,
त्याच्यानंतर ग्रामसेवक भरती, त्याच्यानंतर क्लर्क टायपिस्ट भरती, वनरक्षक भरती, अशा सगळ्या जितक्या काही भरत्या असतील त्या सर्व भरत्यांमध्ये या प्रकारावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हे 4 जर प्रकार तुम्ही व्यवस्थित केले तर परीक्षा कोणती असू द्या त्या परीक्षेतला एक प्रश्न तुमचा निश्चितपणानं बरोबर असणार आहे. मग तो एक प्रश्न कदाचित 1 मार्काला असेल किंवा 2 मार्काला असेल, जितक्या मार्काला असेल तेवढे मार्क तुमचे यामध्ये फिक्स होणार आहेत. ठीक आहे, आता आपली वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे हा जो तपशीलवार घटक आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊया. खरं तर आज मला वर्गसंख्या घ्यायचं होतं, परंतु मराठी देखील फार मागं राहू नये याची देखील दक्षता घ्यायची आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयांना अजून आपण सुरुवात केलेली नाही, आपल्याला त्या विषयांना देखील सुरुवात करायची आहे. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे, सर्व विद्यार्थ्यांना जे कोणी व्हिडिओ पाहताय त्या सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ स्टार्ट टू एंड कंप्लीट बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर प्रत्येक घटक काय होईल सविस्तरपणे तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब निश्चितच करा, कारण त्यामुळं काय होतंय असे तपशीलवार घटक तुम्हाला इत्थंभूत त्याच्या संपूर्ण माहितीसह घेऊन येणं शक्य होतंय. त्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं देणं शक्य होतंय. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितपणानं, कारण ती असते एक प्रेरणा आणि त्या प्रेरणेमुळे काय होतं माणूस काम करण्यासाठी प्रवृत्त होतो. ठीक आहे, धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढे आहे घटक, परंतु स्पष्टीकरण देता देता काय होते, जो वेळ आपण निश्चित केलेला असतो तो वेळ आता हे 4ही प्रकार आजच्या पीपीटी मध्ये पूर्णपणे आहेत, परंतु एवढ्या स्पष्टीकरणामध्ये इतका वेळ जातोय कारण प्रत्येक गोष्ट ही पूर्णपणे स्पष्ट होणं अपेक्षित आहे किंवा गरजेचे आहे, असा माझा काय असतो हट्टहास असतो. आणि त्यासाठी काय होतं थोडंसं अधिकचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय आणि त्यामुळे काय होतंय वेळ पटपट संपतो आणि त्यामुळे हा घटक थोडासा राहतोय मागे. तर तो आपण पुढच्या तासाला घेऊया. उद्या कदाचित वर्गसंख्या हे तर लेक्चर असेल किंवा मग हे क्रियापदाचे 4 प्रकार हे तर पुढे नेऊ. या दोन्हीपैकी एक काहीतरी करू, त्याविषयी मी आता घरी गेल्यानंतर विचार करतो आणि मग तुम्हाला पुढच्या लेक्चरला आपण निश्चितपणानं पुन्हा भेटू. धन्यवाद.